हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आता आहे मॉर्निंगचा टाईम आणि आज सुट्टी आहे सगळ्यांनाच, त्याच्यामुळे इथे ना सकाळी मी नाश्ता बनवते. तर देवपूजा वगैरे झाली माझी, तर नाश्ता बनवायचं चाललं आहे. आणि त्यासोबतच आता उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे मग ताक बनवलं होतं मी. म्हटलं नाश्त्यासोबत पितीन ताक, साहेबांना लागतं जास्त ताक प्यायला, त्याच्यामुळे मग ताक पण लगेच बनवून घेतलं. कांदा परतत होता तोपर्यंत ताक बनवून घेतलं आणि पोहे बनवते इथं. तर ऑलमोस्ट पोहेची सगळी तयारी झाली आहे. फक्त कांदा परतून पोहे त्यात टाकायचे, परतून घ्यायचे आणि द्यायचे इथं. तर माझा उपवास आहे, तर मला काय नाही खायचे पोहे, फक्त यांच्या तिघांसाठीच पोहे बनवते. आणि स्वयंपाक वगैरे अजून करायचा आहे, पण स्वयंपाक काय आत्ताच नाही बनवणार मी. बाकीचे जे राहिलेली कामं आहेत ती आवरून घेणार आधी आणि मग नंतर दुपारी स्वयंपाक बनवणार आहे. तर अजून बरीचशी कामे राहिलेली आहे. कपडे धुवायचे आहेत. किचन तर पुसलं आहे मी, म्हणजे सकाळी पुसलं होतं. आता परत स्वयंपाक वगैरे केला, पोहे वगैरे झाले की मग पोह्याचे भांडे पडतील काही, आणि ते घासून काढून मग थोडंसं किचन पण पुसून घेईन. त्याच्यानंतर मग फरची वगैरे पुसून घ्यायची, झाडून घेऊन ठेवलं आहे मी. फक्त किचनच राहिलं आहे झाडायचं. तिकडं हॉल बेड ते सगळं झाडून ठेवलं आहे. आणि म्हटलं पोहे खाल्ले की मग लगेच पोहे दिले की सगळ्यांना मग लगेच बाकीचे कामं आवरून घेता येईल. आणि कसं सुट्टी असलं तर थोडाफार कसं निवांत चालतं. तर आज मी तसंच चाललं आहे माझं. मीच 7-7:30 वाजता उठले होते, त्याच्यामुळे थोडंसं निवांतच चाललं आहे. आणि खूप गरम होतं, त्याच्यामुळे रात्रीची झोप पण येत नाही. फॅन वगैरे असतो पण कसं स्लॅब तापतो ना, तर मग खूप अशी गरम हवा येते, तर एवढी झोप पण येत नाही. त्याच्यामुळे आता कसं दमादमानेच कामं चाललेत आणि सकाळी थोडंसं लेट उठण्यात आलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं कामाचं असं तसंच झालं आहे. तर असं होतं एका दिवशी असं कधी कधी. तर चला मग इथं मी पटपट पोहे परतून घेते आता आणि देते त्यांना तिघांना. त्याच्यानंतर मग बाकीचे कामं पण आवरून घेते. आज काय फरची वगैरे पुसायची, पण बाथरूम वगैरे काही सकाळीच घासलं होतं मी आंघोळीच्या वेळेस. सगळ्यांच्या शेवटी आज मीच आंघोळ केली, त्याच्यामुळे आंघोळ झाल्याच्यानंतर लगेच मग म्हणजे आंघोळीच्या आधी टॉयलेट घासलं आणि नंतर मग बाथरूम पण घासून घेतलं आंघोळ झाल्याच्यानंतर. आणि त्याच्यामुळे टॉयलेट बाथरूम तर झालं आहे घासून फक्त. तर फक्त इथं मग फरची पुसायची राहिली आणि झाडून पण झालं आहे माझं. फक्त किचनच राहिलं आहे झाडून घ्यायचं. तर आधी झाडलं होतं मी, पण देवपूजा करायच्या आधी झाडलं होतं, पण आता कांदा वगैरे चिरलेलं थोडंसं परत झाडून घ्यावं लागेल. आणि मग झाडलं की नंतर लगेच किचन पण पुसून घेते. तर किचन पण झाडून घेते, मग पटपट मला सगळं लगेच पुसून घेता येईल. कपडे पण धुवायचे आहे आणि उशीर झाल्यावर कसं ऊन पण लागतं बाहेर, त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं पटपट आवरून घ्यावं. तर चला मग आता मी यांना तिघांना पोहे देते नेऊन आणि ते मस्त त्यांचा नाश्ता एन्जॉय करतील. तोवर मी माझे किचनवरचे भांडे वगैरे आवरून घेते. तर त्याच्यानंतर नाश्ता वगैरे दिला त्यांना सगळ्यांना, तिघांना पण. आणि माठ वगैरे धुवायचा राहिला होता माझा, काल धुतला नव्हता, परवा धुतला होता. तर मग माठात पण पाणी ओतायचं होतं, म्हटलं हाय तेवढं पाणी संपून द्यावं आणि मग माठ धुवून माठात पण पाणी ओतता येईल. तर माठातलं पाणी पण संपलं होतं. तर म्हटलं भांडे वगैरे घासले ना तर मस्त असा माठ धुवून थोडंसं त्याच्यावरचं जे कापड आहे ना ते ओलं करून मस्त मग लवकर असं थंड पाणी होईल. तर उन्हाळ्याचं कसं खूप गरम होतं, त्याच्यामुळे थंड पाणीच लागतं. तर आम्ही फ्रीजमधलं पाणी काही पित नाही. फ्रीजमधल्या खरंच माठातलंच पाणी प्यायचं, कारण फ्रीजमधल्या पाण्यात जास्त हीट असते. ते गार असतं पण त्यात उष्णता पण तितकीच असते. त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये कधीच पाणी ठेवत नाही प्यायला.
शक्यतो आमचं पाणी माठातच असतं, म्हणजे नवीन माठ घेतलं की मग त्यातलंच पाणी पितो आम्ही, फ्रीजमधलं पित नाही. तर चला भांडे वगैरे घासून ठेवली आणि माठ पण मी व्यवस्थित धुवून भरून ठेवला आहे. तुम्हाला दिसत असेल कापड ओलं केलं आहे. तर आता किचन झाडून घेते आणि त्याच्यानंतर लगेच मग फरची वगैरे पुसून घेते. तर इथे ना नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला होता. मग भांडे वगैरे घासून घेतले मी, त्याच्यानंतर लगेच झाडून घेतलं आणि बाकीचे बरेच काम आहे तर ती पण करायची. आणि उन्हाळ्याचं कसं तुम्हाला तर माहीतच असेल, दररोज तेच कामं, त्याच्यामुळे थोडासा उन्हाळ्याचा आळस पण येतो काम करायचा. पण कामं तर घरातली काही चुकणार नाही, ती तर करावीच लागतात. पण चला म्हटलं इथं पटपट झाडून घ्यावं, कारण तिथं मी इकडं आणला होता केर, कारण तिथं येणं समोर मुंग्या झाल्या होत्या. म्हटलं त्या मुंग्या पण भरून घेता येईल. आणि उन्हाळ्याच्या काय मेथी कशामुळं तरी खरकटं वगैरे तर काही एवढं पडत नाही, कारण मी स्वच्छ करत असते, सारखं झाडून घेत असते लगेच. पण तिथं मुंग्याच होतात, तिकडून बाहेरून येतात का काय माहिती, जिन्यातून. तर तेवढ्या जागेत होतात मुंग्या. खडू पण ओढून ठेवला होता, पण म्हटलं ते खडूचं पांढरं वगैरे तसंच असतं ना, म्हणून म्हटलं आधी पटकन आपण आहे ना हे करून घ्यावं, झाडून घ्यावं तेवढ्या मुंग्यान ते. तर त्याच्यानंतर मग सगळं आवरून झालं माझं. आणि संध्याकाळी मग संध्याकाळी नाही तर दुपारी मग स्वयंपाक बनवला. म्हणजे फरची पण आवरून घेतली, बाहेरचं किचन वगैरे सगळं आवरून बाहेरचं कपडे वगैरे सगळं आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या इथं स्वयंपाक बनवायला घेतला. तर आत्ता 12:30 पावणे 1 वाजला असेल बहुतेक. आणि इथं मी भाजी वगैरे करून घेतली. आणि शक्यतो आम्ही 2च्या टायमिंगला जेवतो सकाळी, जर नाश्ता केला असेल तर. आणि माझा उपवास असल्यामुळे मी काय नाश्ता नव्हता केला, तर आता मी उपवास सोडणार आहे. तर इथं बघा सगळं झालं आहे माझं स्वयंपाक वगैरे. तर अशी बटाट्याची भाजी बनवली आहे, थोडीशीच बनवली. आणि त्याच्यानंतर चपात्या वगैरे आणि काकडी, कांदा, टोमॅटो हे सगळं असणार आहे, सोबतच ताक पण. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. आणि चला मग आम्ही जेवण करून घेतो. बाय.